सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज सकाळी लवकर उठून घरची कामं आवरलेलं आहे, कारण आज आम्हाला जायचं आहे गावी. तर जाता जाता इकडे कळंब्यामध्ये आज संकष्टीच्या निमित्तानं झाडाचा गणपती जो आहे, म्हणजे झाडामध्ये गणपती बाप्पा उगवलेला आहे. तर तिथे बघा अशा पद्धतीने गणपती बाप्पाला खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आज संकष्टी आहे ना, आणि खूप सगळे आंबे, बाप्पाला साडी बिडी घातलेली आहे आणि खूप छान सजावट. तर मी पहिल्यांदाच पाहिलं असं. प्रत्येक वेळी आम्ही जाता येता बाप्पाचं दर्शन तर घेतोच, पण बाप्पाला असं सजवलेलं मी पहिल्यांदाच पाहिलं. तर मी सुद्धा आज गावी जाते, तर छान अशी साडी घातलेली आहे आणि आज स्कार्फ घेतला आहे, कारण खूप ऊन आहे बाहेर म्हणून. तर पहिला मी बाप्पाचं दर्शन घेतो, बाप्पाला प्रदक्षिणा घालतो आणि मग मी तुमच्याशी बोलते. तर मी तुम्हाला हे गणपती बाप्पांचं जे झाड आहे ना, ते दाखवते. खाली छान असं मंदिर टाईप केले, पण बाप्पांचं असं वरती झाड आहे. जाता जाता म्हणजे गणपती बाप्पाचं अजून एक मंदिर आहे, म्हणजे ते तुरुंब्याला. तर तुरुंब्याचे गणपती बाप्पा आहेत ना, तिथेसुद्धा आम्ही गेलो, नमस्कार केला. तर एका साईडला ना शंकर पार्वती आहेत आणि एका साईडला राधाकृष्ण आहेत आणि अतिशय सुंदर ही प्रतिमा आहे. आणि मंदिर इथेसुद्धा गणपती बाप्पांना फुलांनी खूप छान सजवले. आणि उंदीर मामा जे आहेत, तर त्यांच्या कानामध्ये मी सुद्धा माझ्या काही इच्छा आहेत तर त्या बोलते. आणि छान दर्शन केलं, प्रदक्षिणा घातली. आणि बाप्पांच्या मंदिराच्या बाहेर हे लहान लहान मुलांना खेळायला खेळणी होती, शिवाय इकडे गजरेसुद्धा होते. मग काय, मोरे साहेबांनी लगेचच माझ्यासाठी गजरा घेतला आणि लगेचच आम्ही आता देवदर्शनासाठी पुढे चाललेलो आहोत. तर जाता जाता वातावरण बघा, कारण आम्ही घरातून ना 2-2:30 वाजता निघालो होतो, तर इथपर्यंत पोचेपर्यंत 4 वाजलेत. आणि 4 वाजताचं हे वातावरण आहे. छान वाटते, म्हणजे आधी आजूबाजूचा परिसर वगैरे बघून खरंच मजा येते. आणि वरती आकाश बघूनसुद्धा खरंच खूप मजा येते. मला ना असं आकाश आणि असं म्हणजे सुनसान आणि शेती वगैरे जे आहे ना, मला खूप आवडते. म्हणजे तर मी जेव्हा गाडीवरून जाते ना, तर ह्या सगळ्यांना खूप गोष्टी मी असे एन्जॉय करते, मला खूप आवडतात म्हणजे. आणि तिथून मी गाडीसुद्धा स्लो घेते आणि आजूबाजूला असं सगळं बघत असते, डोळे भरून बघत असते. कारण कसं आहे, गाव सोडून आपण सुद्धा मुंबईत जाऊन राहिलेलो आहे, काही कामानिमित्त, सर्व्हिस निमित्त, जॉब निमित्त, मुलांना शिकवणं, हे सगळ्या गोष्टी. पण आपल्या गावाला कधी नाही विसरायचं. तर खरंच मला गावाला खूप आवडतं. आणि इकडचे हे रस्ते बघा, इकडून हा वाकडी रस्ता आहे, इकडून वाकडं वळण आहे. तर ह्या रस्त्यांची ना सवय झाली आहे मला आता. तर इथे बघा हे धरण आहे, धरणावरून जाताना सुद्धा खूप मजा येते. आणि आत्ता आम्ही पोचतोय चांदेकरवाडीमध्ये. पहिला आम्ही मंदिरामध्ये गेलो, कारण आमच्या घरी ना कोणीच नाही आहे, घराला कुलूप आहे आणि चावी आम्ही घेऊन आलेलो आहे. पण पहिला आम्ही अंबाबाईला गेलो, अंबाबाईचं मंदिर उघडलं. रोज मंदिर बंद असतं, म्हणजे संध्याकाळी 6 वाजता 5 वाजता मंदिर उघडतात. तर अंबाबाईची आम्ही इकडे ओटी भरली, पेढे आणले होते, देवाला पेढे ठेवले, शिवाय नारळ वाढवला, अगरबत्ती, कापूर, हे सगळं आम्ही केलं. आणि दक्षिणासुद्धा इकडे मोरे साहेबांनी ठेवलेली आहे. नारळ वाढवला, एक खोबऱ्याचं भकाल आहे ना, ते आम्ही एक ठेवलं इकडे आणि एक आम्ही प्रसादासाठी घरी घेऊन गेलो. तर हे झाल्यानंतर लगेच आम्ही आता काय केलं, घरी म्हणजे आता घरचा दरवाजा उघडणार आहोत, कारण घरीसुद्धा कोणी नाही आहे. आणि मी सुद्धा बाप्पाचं म्हणजे अंबाबाईचं दर्शन घेतलं. मस्त डोक्यावरती पदर घेऊन, अंबाबाईला ग्रामदेवता आहे आपली. तर मुलं बाळांना आपलं सुख मिळू दे, समाधान मिळू दे, त्यांचं आरोग्य नीट राहू दे आणि आपल्या संसारामध्ये भरभराटी येऊ दे, यासाठी प्रार्थना केली. प्रत्येक वर्षी आपण असं प्रार्थना करत असतो. आणि नाक घासून देवाला काही चुकलं मकलं असलं तर क्षमा कर आणि सगळ्यांना सुखी ठेव, हे सगळं बोलून आम्ही परत
जे मंदिर आहे त्याचं आम्ही कुलूप काढलं होतं ना, म्हणजे टाळा त्याचा काढला होता. तर परत टाळा लावून ती चावी जी आहे ना ती आम्ही जिथे ठेवली होती त्यांच्याकडेच परत दिली आणि लगेचच आम्ही आता घरी गेलेलो आहोत. कारण घरीसुद्धा ना आमच्या ताईबाईची जत्रा आम्हाला करायची होती, पण अधिक महिना असल्यामुळं आम्ही ती कॅन्सल केली. अधिक महिन्यामध्ये जत्रा वगैरे करायची नसते. आणि मग मी घरातूनच दहीभात आणला होता आणि नारळ आणला होता, अगरबत्ती, कापूर आणला होता. तर ताईबाईला ते सगळं दाखवलं आणि सांगितलं घरातले सगळे जे आहेत त्या सगळ्यांना सुखी ठेव, त्यांचं आरोग्य नीट राहू दे, सगळ्यांना सुख समाधान दे, सगळ्यांच्या संसारामध्ये भरभराटी राहू दे. आणि हा बघा मी दहीभात आणला होता तो सुद्धा इकडे दाखवला, नारळ वाढवला. आणि आमचं इकडे घरामध्ये सुद्धा मंदिर आहे माझ्या सासूबाईंचं. तर हे बघा छोटंसं मंदिर. तर इथे सुद्धा मी नारळ वाढवला, दहीभाताचा नैवेद्य दाखवला. आणि जो दहीभात आणला होता ना तर तो आता इथे कसं ठेवणार ना, म्हणून मग तो आम्ही पाठीमागे परड्यामध्ये, म्हणजे पाठीमागचं जे अंगण असतं तर तिथे ठेवला, म्हणजे पक्षी वगैरे आहेत तर ते खातील म्हणून. तर हे आमचं अंगण आहे. आता इथे कोणी नसल्यामुळे भरपूर प्रमाणात गवत वगैरे वाढले. आणि इकडे मी कापूर आणि खडीसाखर आणली होती घरच्या देवाला, तर ती सुद्धा इकडे कापूर लावला आणि खडीसाखर आहे ती सुद्धा इकडे घरच्या देवाऱ्यात ठेवलेली आहे. तर आता आम्हाला इथे सुद्धा पाठीमागचा दरवाजा, पुढचा दरवाजा, शिवाय आम्ही ताईबाईला जिथे नारळ वाढवला तर तिथे सुद्धा नारळाचं पाणी सांडले. तर तिथे थोडं चांगलं पाणी मारून तिथे कपड्याने थोडं पुसून घेते आणि दरवाजा वगैरे चांगले पाठीमागचे दरवाजे बंद करून, पुढचा दरवाजा चांगला बंद करून, टाळा लावून आम्हाला परत काय करायचं आहे, आमच्या वेशीजवळ म्हणजे चांदेकरवाडीच्या वेशीजवळ म्हसोबाचं मंदिर आहे, तर तिथे सुद्धा आम्हाला जायचं आहे. तर प्रत्येक वर्षी आम्ही म्हणजे गावातून जे बाहेर जॉब निमित्त जे बाहेर राहतात तर ते सगळेच असे येतात. आणि आम्ही सुद्धा आता घराला टाळा वगैरे लावून इकडे म्हसोबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तर इकडे म्हसोबाला सुद्धा जत्रा वगैरे खूप होतात. आणि हे आहे म्हसोबा, चांदेकरवाडीचा म्हसोबा मंदिर. तर इथे सुद्धा आम्ही नारळ आणला होता, कापूर आणला होता, अगरबत्ती आणली होती. तर इथे सुद्धा मोरे साहेबांनी नारळ वाढवला, कापूर लावला, अगरबत्ती लावली, खडीसाखर आणली होती, खडीसाखर ठेवली. आणि मोरे साहेबांनी इकडे नाक घासून देवाला प्रार्थना केली, कारण सगळे सुखी राहू देत, सगळ्यांचं आरोग्य नीट राहू दे, उत्तम राहू दे. आणि मी सुद्धा प्रार्थना केली. आणि मोरे साहेबांच्या ना ह्या गावामध्ये खूप आठवणी आहेत. पण कसं होतं, सगळे मित्र आता कामानिमित्त, जॉब निमित्त बाहेरगावी आहेत म्हणजे. तर इथे बघा मोरे साहेबांचे एक मित्र भेटले, शेतकरी मित्र. तर त्यांना आवाज दिला आणि मोरे साहेबांना खरंच छान वाटलं. तर ते जाऊन तिथे बोलत आहेत. आता आम्ही लगेचच कोल्हापूरला निघतोय. तर जाताना ही नदी लागते आणि नदीला सुद्धा आम्ही नमस्कार करतो. प्रत्येक वर्षी जेव्हा येतो या नदीवरून ना तेव्हा नमस्कार करतो. तर संध्याकाळी आता 6:30 वाजलेले आहेत. संध्याकाळचं हे वातावरण आहे, मावळता सूर्य आहे आणि ढगाळ वातावरण झाले. मग आम्हाला पण भीती आहे की पुढे पाऊस लागेल की काय, म्हणजे आम्ही भिजतोय की काय. तर आमचा हा ग्रामदेवताचा आणि ताईबाईचा, म्हसोबाचा, अंबाबाईचा दर्शनाचा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही काळजी घ्या, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग